आता आपण मैत्रीबद्दल एवढं बोलतोय की आता तू जसं बोललास की तुझे फ्रेंड्स आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत, हो. तर मग कपट जागेसाठी मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे माझ्यासाठी माझा जीव आहे. कारण की प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला सपोर्ट केलाय. म्हणजे माझ्या आयुष्यातली एखादी कुठली मोठी गोष्ट असेल तर त्यात सुद्धा ते आलेत, सपोर्टिव्ह आहेत. आणखी आता ह्या सुद्धा ह्याच्यामध्ये सपोर्टिव्ह आहेत. किंवा त्यांना कधी माझ्याबद्दल वाटत नाही की हा खूप चुकीचा आहे, किंवा कशा असतात काही फ्रेंड हसणारे पण असतात, पण माझे फ्रेंड असे नाहीयेत. माझे फ्रेंड सपोर्टिव्ह आहेत. आणि आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे, कोण आपल्यावर हसणार आणि कोण आपल्याला सपोर्ट करणार आहे. काही काही वेळा असं होतं की म्हणजे ते आपल्याला बाहेरून दाखवतात की सपोर्ट करतात आपल्याला, पण आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल नाव ठेवणार, आपल्याबद्दल गोष्टी म्हणून. ऍक्च्युअल मध्ये माझी जेव्हा अशी चर्चा व्हायची, मग जर माझे फ्रेंड असते तसे तर त्यांनी मला कधी सांगितलं नसतं की तुझी अशी चर्चा होत. पण ज्या क्षणी माझी कोणी चर्चा करेल तर ते लोक मला त्या क्षणी फोन करून सांगतील की अरे असं असं झालंय इथे, की ते हे घडतंय. मग ह्याच्यावरूनच मी ओळखतो की आता मुंबईमध्ये आपण खूप लोकांना फ्रेंड बनवतो, पण काही काही लोक स्वार्थासाठी आपल्याशी मैत्री करतात किंवा काही घेणं देणंच नसतं. आता इन्स्टावरती मला डेली किती डीएम येतात आणि किती लोक असं कॉन्टॅक्ट मध्ये येतात माझ्या, पण मी ते ओळखतो की कोण कसं. जे आपल्या लहानपणापासून आपले मित्र मैत्रिणी आहेत तेच आपल्याला अनुभवू शकतात, ओळखू शकतात. इतर जे आता हे फ्रेंड आहेत, नॉर्मल फ्रेंड, हे फक्त काही कामापुरतं असतात. आणि आता मी फेमस आहे म्हणून काही लोक माझ्यासोबत फ्रेंडशिप करतात किंवा राहतात, पण मी त्यांना नाही एवढं हे करत. पण गावचे मित्र हे कायम माझ्यासाठी खास आहेत. म्हणजे जेव्हा आपल्या आयुष्यात फेम येतं तेव्हा जे आपले व्यक्ती येतात खूप लोक येतात आपल्याला की मोठी सिंपती दाखवायला किंवा आपल्याला दाखवून देतात. पण खरं तर ते फ्रेंड पेक्षा आपण ज्यांना लहानपणापासून आपली एक मैत्री असते, घट्ट मैत्री, जी आपल्या मनातून असते, ती माझ्यासाठी कायम राहणार खास. आणि ती तुझे गावचे मित्र आहेत जे लहानपणीपासून तुझ्या सोबत. कारण ते आताही सपोर्ट करतात, म्हणजे ते आहेत. आणि कधी असं म्हणजे तुला अनुभव आलाय की म्हणजे मित्रांमध्ये मैत्रीमध्ये धोका तुला भेटला अजूनपर्यंत, की कुठल्या मित्राने दिलाय या मैत्रिणीने दिलाय धोका? झाला इकडे आता मुंबईमध्ये, पण आता नको त्यांच्याबद्दल बोलायलाच नको. नाही, त्यांच्याबद्दल इन द सेन्स मध्ये कसा सिनियर असतो म्हणजे काय आपण म्हणजे आता तू सांगा मला, तुला एवढा एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टींमध्ये की खरी मित्र आणि फेक मित्र त्यांच्यामध्ये ओळख कशी करायची दोघांमध्ये? खरे मित्र तर आपण जाणवतो आपल्याला ते मनातून की हे आपले खास मित्र आहेत. पण आता ऍक्च्युअल मध्ये असे मित्र येतात की जे फक्त कामापुरतं असतात, कामापुरतं मामा त्या टाईप मध्ये असतात. मग ते आपल्याला एकदा जर का आपल्याला अनुभव आला की हा मित्र असा करतोय किंवा मागून बीच करतोय किंवा आपल्याला आपल्या विरोधात बोलतो, किंवा समजा जो मित्र आपला खास आहे तो आपल्या मागे काही पाठीमागे बोलू शकत नाही, पण जर असं बोलणार आपल्याला समजतं, मग मी काय बोलतो, मैत्री नेहमी विश्वासातली असावी, विश्वासघातकी नसावी. त्याच्यामुळं मी करतच नाही. मी मैत्रीसाठी खूप टाइम देतो, स्पेस देतो, आणि मला वाटलं की हा माझ्यासाठी बेस्ट आहे तर मग मी त्याशी मैत्री करतो. म्हणजे कसं आहे, मित्र असा असावा की जो तोंडावर खरं बोलणार, फटकळ असावा पण तोंडावर बोलणार, शिव्या का देणार पण तो तोंडावर. आणि खरा मित्र तो असतो की जो तोंडावर शिव्या देतो. आता माझे पण काय मित्र, त्यात सुद्धा प्रेम असतं, प्रेम मध्ये तेच होता. तर माझे पण असे खूप सारे मित्र आहेत की म्हणजे ठराविक आहेत, असे मित्र खूप आहेत माझे, पण त्यातले असे काही ठराविक आहेत ज्यांना मी डायरेक्ट नावाने शिव्या घेऊन बोलतो. कधी खास आहेत आपले एकदम, म्हणजे ते मैत्रिणी असो किंवा मित्र असो, मी असंच बोलतो की. आणि जर माझी कोणी मैत्री ओळखायची की मी माझा खरा मित्र, मी कोणाच्या क्लोज आहे, तर ज्यांना मी शिव्या देतो 24 तास शिव्या घालतो ते माझे खास मित्र आहेत. मग काही लोक मला असे पण बोलतात की तू आमच्यासोबत कधी सरळ तोंडाने बोलत नाहीस, हे नाही ते नाही. तर मी बोलतो की मी फॉर्मल पण राहू शकतो खूप, पण तुम्ही खास आहे म्हणून मी त्यावेळी राहतो की तुम्ही एकदम खास आहे माझे, आणि जेवढे मी तुम्हाला शिवाय देईन तेवढे तुम्ही माझी चांगली मित्र आहेत. तर अशा असतात मैत्री की. आणि मैत्रीमध्ये खूप धोके भेटतात आपल्याला, जसे आताच्या ह्याच्यामध्ये तरी कोण एवढं खास नाहीये. आता सगळे मोस्टली स्वार्थासाठी येतात, आणि खास करून ह्या जे रील स्टार असतात, रील स्टार किंवा एक प्रोफेशन असतं, ह्या प्रोफेशन मध्ये आलोय, ह्या प्रोफेशन मध्ये आपल्याला खूप अनुभव येतात. आणि काही लोक असं करतात की पैशांसाठी सुद्धा आपल्याला हे करतात, मग पैसे घेतात आणि देत नाहीत. मग तिथे सुद्धा आपल्याला असं एक हर्ट होतं, अरे आपण मित्राला मदत केली आणि हा मित्र आपल्याशी असा करतो. कधी कधी कॉन्टॅक्टच तोडून टाकतात ते लोक, पैसे नाही दिल्यामुळे. असं होतं, ती गोष्टी हर्ट होतात आयुष्यामध्ये.